नमस्कार मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्र भूगोल या सिरीजमधलं आपण 5वं लेक्चर बघणार आहोत. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील जी काही नदी प्रणाली आहे त्याचा सविस्तरपणे आपण या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहे आणि तसेच या नदी प्रणालीसोबत येणाऱ्या ट्रिक्ससुद्धा आपण यामध्ये बघितलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नदी कशाला म्हणतो. तर सगळेजण म्हणणार जे काही वाहतं असणारं पाणी आहे किंवा डोंगर रांगातनं जे काही उगम पावणाऱ्या नद्या आपण साधारणपणे त्यांनाच नद्या म्हणतो, जो काही एक पाण्याचा प्रवाह असतो. परंतु पावसाचे पाणी उताराच्या दिशेने प्रवाहाच्या स्वरूपात जे काही वाहत जातं त्या प्रक्रियेला आपण नदी असं म्हणतो. आणि मग नदी प्रणाली कशी तयार होते. याच नदीला एखाद्या प्रदेशातील प्रमुख नदी, तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या त्यांच्या सहाय्यक नद्या, नाले, ओढे आणि यांचा जो काही वाहण्याचा एक जो क्रम असतो त्याला आपण नदी प्रणाली असे म्हणतो. आता कोणत्याही प्रदेशातील नद्या प्रणालीवर त्या प्रदेशातील भूरचनेचा व हवामानाचा परिणाम होतच असतो आणि त्याच कारणामुळं तेथील लोकजीवनसुद्धा काय होत असतं, तिथे प्रभावित होत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रातील नदी प्रणाली कशा प्रकारची आहे. जर साधारणतः आपण महाराष्ट्र बघितला, महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख जलविभाजक आहे. म्हणजेच जलविभाजक आपण त्यांना असं म्हणतो की ज्या नदीला पार्टिशन केलं जातं, म्हणजेच एक तर उत्तरेकडे वाहणाऱ्या, दक्षिणेकडे वाहणाऱ्या किंवा असं एखादं जलविभाजक ज्याच्यामुळे पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या काय होत असतात, ते मुख्य रूपाने ह्या वेगळ्या होतच असतात. आता जर आपण तसं महाराष्ट्राचं जर अभ्यासला तर त्यामध्ये येतो सह्याद्री आणि जर भारताचं बघितलं तर हिमालय सगळ्यात आधी. ठीक आहे. आता अशा पद्धतीने जर आपण बघूया की महाराष्ट्र जो आहे तो कशा प्रकारे नद्यांमध्ये वेढलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपण बघूया त्यांचे प्रकार. आता टाईप्स ऑफ ड्रेनेज पॅटर्न इन महाराष्ट्र आपण यांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. साधारणतः 5 प्रकारची जलप्रणाली असतात. पहिलं आहे वृक्षाकार जलप्रणाली, दुसरं आहे अनिश्चित जलप्रणाली, तिसरं आहे समांतर जलप्रणाली, चौथं आहे जाळीदार जलप्रणाली आणि 5वं आहे चक्राकार किंवा केंद्रत्यागी जलप्रणाली. आता वृक्षाकार जलप्रणाली ही पहिली प्रणाली आहे, ते आपण बघूया. आता साधारणतः काय असते ना की महाराष्ट्रात पुष्कळ ठिकाणी जसं झाडाला ज्या पद्धतीने फांद्या असतात आहे, लक्षात घ्या, झाडाला ज्या पद्धतीने फांद्या असतात आहे तशा प्रकारची जलप्रणाली ही विकसित होती आहे. आता जलप्रणाली ही काही फक्त नदीमुळे विकसित होत नाही आहे, तिथले जे काही भूरूप आहे, तिथला उतार आहे, तिथला जो काही प्रदेश आहे, ठीक आहे, तिथली जी काही वैशिष्ट्य आहे जमिनीवरची, त्यामुळे सुद्धा काय असतं, ह्या जलप्रणालीला पूर्णपणे त्याला रूप मिळालेलं असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, ही जलप्रणाली आपल्याला कुठे सापडणार, सातपुडा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट व महादेवरांगा या एकमेकांना समांतर आहेत. ठीक आहे. आणि यामध्ये जी काही नदी प्रणाली जी सापडते ती कुठल्या प्रकारची, ती आहे वृक्षाकार जलप्रणाली. आता बघा, यामध्ये येते अनिश्चित जलप्रणाली. आता ही अनिश्चित जलप्रणाली म्हणजे ज्या नदीचं पाणी कुठल्या प्रवाहाच्या दिशेने जात आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही किंवा त्याचा जो काही पॅटर्न आहे ते निश्चित प्रकारचं नाही आहे, त्याला आपण अनिश्चित जलप्रणाली असं म्हणतो आहे. आता ही अनिश्चित जलप्रणाली कुठे मिळणार, ही आपल्याला पूर्वेकडे भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जी काही लहान मोठी सरोवरे असतात आहे त्या भागातून ज्या काही येणाऱ्या नद्या आहे त्याला आपण अनिश्चित जलप्रणाली असे म्हणतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे समांतर जलप्रणाली. आता मला सांगा, असं कुठला भाग आहे महाराष्ट्रातला जिथे नद्या एकाच दिशेने वाहतात आहे. जर आपण महाराष्ट्रामध्ये जलविभाजक जर बघितला, मुख्य जलविभाजक हा आपला सह्याद्री आहे. ठीक आहे. सह्याद्रीच्या उजवीकडे ज्या काही नद्या आपण वाहतात आहेत त्या पूर्वेकडे वाहतात आणि डावीकडे वाहणाऱ्या या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत. तर सह्याद्रीमध्ये ज्या काही पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत, ज्या उगम पावतात आहे, आपण म्हणू शकतो ज्या कोकणातल्या नद्या आहेत त्या काय समांतर आहे, म्हणजे एकमेकींना पॅरलल अशा नद्या आहेत आणि त्यामुळे तिथे समांतर जलप्रणाली काय झालेली आहे, डेव्हलप झालेली आहे. आता त्याच पद्धतीने जाळीदार जलप्रणाली म्हणजेच एकमेकांमध्ये हा नद्या अशा गुंतलेल्यासारख्या दिसत असतात, एक प्रकारची जाळी बनवलेल्यासारख्या दिसतात. आणि या नदीचा जो काही प्रकार आहे तो भीमा नदीचं जे काही खोरे आहे त्याच्यामध्ये आपल्याला या नद्या सापडतात. त्यानंतर 5वं आहे चक्राकार किंवा केंद्रत्यागी जलप्रणाली. आता चक्राकार किंवा केंद्रत्यागी जलप्रणाली यात काय आहे बघा, ज्या वेळेला एखादी नदी एखाद्या पठारावर उगम पावते आणि ती सभोवताल
असं एक पॅटर्न तयार करतं. जसं चक्र असतंय ना, गोल पद्धतीचं जसं असतंय त्या प्रकारचं ती चक्रासारखी ती नदी काय करते, पॅटर्न तयार करते. त्या नदीला आपण चक्राकार किंवा केंद्रत्यागी जलप्रणाली तयारी झाली आहे असं आपण म्हणतो. जसं याचं उदाहरण आहे यवतमाळचं पठार. यवतमाळच्या पठारावर काय असतं, हे त्या बाजूला जर एखादी नदी गोम पावलेली आहे तर त्या साईडला जी नदी पॅटर्न तयार करते ती गोलाकार अशा पद्धतीचं, जसं आपलं कॉईल असते ना ज्याच्याने आपण मॉस्किटोज वगैरे मारतो, त्या पद्धतीचं जे काही प्रणाली असते त्यासारखी ती काय असते, राऊंडमध्ये ती तयार झालेली असते. ठीक आहे. आता बघा, आता महाराष्ट्रातील जे काही नद्या आहेत त्यांचं स्वरूप बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये एकही नदी उत्तरवाहिनी नदी नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये जी काही नदी उत्तरेकडे वाहणारी एकही नदी त्यामध्ये नाही आहे. आता महाराष्ट्रातील नद्यांचे सगळ्यात महत्त्वाचं आहे की यामध्ये 2 नद्यांमध्ये विभागणी झालेली आहे. म्हणजे कसं आहे की ज्या काही पश्चिमेकडल्या नद्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि ज्या काही पूर्वेकडल्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ठीक आहे. ज्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्याला आपण पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या नद्या म्हणतो, त्याला आपण पश्चिमी वाहिनी नद्या म्हणतो. आणि तसंच आता ज्या काही आहेत ना, आपल्याकडे महाराष्ट्राच्या पठारावर काही जास्त अशा बारमाही नद्या नाही आहेत. ज्या काही नद्यांचा फ्लो आहे त्यातलं पाणी आहे हे काही जे पाऊस पडतो आहे त्याच्यावर काय असतं, डिपेंडेंट असतं. जसं महाराष्ट्रातल्या गोदावरी, कृष्णा इत्यादी काही जर नद्या वगळल्यात तर बाकी सगळ्या नद्या ह्या उन्हाळ्यामध्ये आटत असतात. ठीक आहे. आणि कोकणातील ह्या नद्या ज्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत सगळ्या सर्वसाधारणपणे. ठीक आहे. आणि बंगालच्या उपसागराकडे ज्या काही नद्या पूर्वेकडे वाहून त्याला मिळतात त्याला आपण पूर्ववाहिनी नद्या असे म्हणतो. त्याच पद्धतीनं समोरच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत कोकणातील नद्या. आता कोकणातील नद्यांचं वैशिष्ट्य जर बघितलं, महाराष्ट्र पठारावरील इतर नद्यांपेक्षा कोकणातील नद्या या आखूड, वेगवान तसेच खोल दऱ्यातून वाहणाऱ्या व उथळ आहेत. आणि तसेच या नद्या आपल्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश तयार करत नाही. का? एकतर ह्या नद्यांची जी आहे लांबी कमी आहे, दुसरा ह्या अतिशय उंच अशा सह्याद्रीवरून उगम पावतात आणि यांचा प्रवाह तीव्र असा स्वरूपाचा असून हा डायरेक्ट समुद्राला काय होतात आहे, मिळतात आहे. यांना फ्लॅट असं पोषण पुष्कळ ठिकाणी मिळत नसल्या कारणामुळे ह्या त्रिभुज प्रदेशाच्या तयार करत नाहीत. त्यानंतर जर या नद्यांचं जर वैशिष्ट्य बघितलं, जेवढंही आपल्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या नद्या आहेत किंवा कोकणातल्या नद्या आहेत ह्या मुख्यतः पूर्ण फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यातूनच वाहणाऱ्या नद्या आहेत. पश्चिम वाहिनीमध्ये जर आपण नर्मदा आणि तापी या 2 नद्या जर सोडल्या तर बाकीच्या ज्या काही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत ह्या पूर्णपणे काय होतं, ते राज्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत. त्याच पद्धतीनं भारतातील इतर राज्यांच्या मानाने सुद्धा महाराष्ट्रातील जी नद्यांची लांबी आहे ती अतिशय कमी अशा पद्धतीची आहेत. आणि त्याचमुळे कोकणातील हा जो उतार जो आहे अतिशय तीव्र असल्या कारणामुळे याचं पाणी बऱ्याच वेळा काय जातं, वाया जातं. पण त्याच पद्धतीनं याचा उपयोग जो आहे तो जलसिंचनासाठी आणि जलविद्युतसाठी होतो. आणि याचमुळे इतर जो काही आपल्या नद्या आहेत यांचा उपयोग आपल्या जलवाहतुकीसाठी होत नाही. ठीक आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं बघूया नद्या. आता नद्यांमध्ये आपण पूर्ववाहिनी नद्यांपासून सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपली नदी येते ही कृष्णा नदी. कृष्णा नदी हिचा उगम अरबी समुद्रापासून 65 किलोमीटर अंतरावर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे या नदीचा उगम होतो. या नदीचा उगम समुद्रसपाटीपासून 1220 मीटर उंचीवर होतो. आणि ही नदी जर आपण बघितली तर 4 स्टेटमधून जवळजवळ वाहत जाते. पहिला ही महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्रा. ठीक आहे. आणि शेवटी आंध्र प्रदेशातून ही दिवी बेटाजवळ बंगालच्या उपसागराला काय होते, मिळते आहे. आता संपूर्ण जर कृष्णेची आपण लांबी बघितली एकूण तर ती आहे 1280 किलोमीटर, परंतु महाराष्ट्रातील तिची लांबी 282 किलोमीटरच आहेत. म्हणजेच एकूण तिच्या 100% क्षेत्राच्या फक्त 22% क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, लांबीच्या बाबतीत. आणि तिचं समजा आपण जर जो एरिया असतो तो जर बघितला तर तिचा एकूण एरिया कृष्णेचा 2,59,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि त्यापैकी फक्त 28,700 चौरस किलोमीटर इतका पोर्शन आपल्या
महाराष्ट्रात आहे, म्हणजेच एकूण 11% पोर्शन हा आपला महाराष्ट्रामध्ये आहे. आता जर आपण बघितलं, आता कृष्णेवर बघा धोम नावाचं धरण आहे. आता जर कृष्णेला बघितलं, साधारणतः कृष्णेला डावीकडून एकमेव नदी मिळते, ती म्हणजे एरळा, आणि उजवीकडून तिला 6 नद्या मिळतात आहे. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा. आता बघा या नद्या लक्षात ठेवण्यासाठी कृष्णेच्या बघा 3 वेळा ना हा शब्द आलेला आहे. जर अण्णा जर आपण हा विचार केला, 3 प्रकारचे अन्न याच्यात येतात, वेण्णा, कोयना, वारणा. ठीक आहे. आणि 3 गंगा याच्यामध्ये येतात, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा. अशा पद्धतीनं 3 अण्णा 3 गंगा असं जरी तुम्ही एक कोडसारखं लक्षात ठेवलं, तरी तुम्हाला कृष्णेला उजवीकडून येणाऱ्या कुठल्या नद्या हा जर प्रश्न आला तर तुमचा हा इथे काय होऊ शकतो, सॉल्व्ह होऊ शकतो. आणि डावीकडून कृष्णेला फक्त एकच नदी मिळते आणि ती म्हणजे एरळ आहे. ठीक आहे. आता त्याच पद्धतीने जे काही कृष्णेचं खोर आहे, त्या कृष्णेच्या खोऱ्याला वरचे कृष्णा खोरे असं त्याचा उल्लेख केला जातो पुष्कळ वेळेला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सातारा जिल्ह्यात माहुली येथे कृष्णा व वेण्णा यांचा संगम होतो. कुठे? माहुली या जिल्ह्यामध्ये. तर कराड येथे कृष्णा व कोयना यांचा संगम होत असतो. ठीक आहे. आता त्याच प्रकारे पुष्कळ ठिकाणी या नदीला बाकीच्या नद्यासुद्धा येऊन मिळतात आहे आणि काय होतात आहे, तिथे संगम यांचे तयार होतात आहे. आता त्याच पद्धतीने समोर जी पंचगंगा नदी आहे कोल्हापूर शहरातील, ती नरसोबाची वाडी इथे कृष्णेला जाऊन मिळते. ठीक आहे. आता पंचगंगा ही कशी तयार झालेली आहे? कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी या नद्यांनी मिळून काय झालेली आहे, पंचगंगा नदी ही तयार झालेली आहे. तसेच कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कोयना व राधानगरी येथे वीज निर्माण काय केलेले जाते, तयार केलेले जात आहे. तसेच महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये दूधगंगा व वेदगंगा यांच्या संयुक्त जो प्रवाह आहे दंतवाड येथे कृष्णेला मिळत असतो आहे. ठीक आहे. आणि सर्वात दक्षिण भागामध्ये घटप्रभा नदी असून हिरण्यकेशी ही तिची उपनदी आहे याच पोर्शनमध्ये. ठीक आहे. इतकं आपल्याला साधारणतः या कृष्णा नदीविषयी लक्षात ठेवायचं आहे. आता या नदीवरील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय बघूया. आता हिचे वैशिष्ट्य आधी बघूया. बघा, कृष्णा नदीला महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी वाहून नेणारी नदी असे म्हटलं जातं. तसेच या नदी खोऱ्यामध्ये पंचगंगा ही सर्वात काय आहे, प्रदूषित अशी नदी आहे. आणि या नदी खोऱ्याला दक्षिण महाराष्ट्र असेही म्हटलं जाते. कुठल्या नदीला? कृष्णा नदीच्या जे काही खोरं आहे त्याला दक्षिण महाराष्ट्र असेही काय दिलं जातं, नाव दिलं जातं. आता आपण या संगमावर मिळणाऱ्या नद्या बघूयात. कृष्णा व वेण्णा माहुली, कृष्णा व कोयना येथे कराड, कृष्णा व वारणा हरिपूर सांगली जिल्ह्यामध्ये, कृष्णा व एरळा भिलवाडी सांगली जिल्ह्यामध्ये, कृष्णा व पंचगंगा नरसोबाची वाडी कोल्हापूरमध्ये, कृष्णा व दूधगंगा दंतवाड कोल्हापूरमध्ये. अशा पद्धतीनं या नद्यांचा संगम या गावी झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आपण नदी बघणार आहोत, जी एक प्रकारे तर उपनदी आहे, पण तिचं स्वतंत्र असा नदी म्हणून काय केला जातो हे विचार केला जातो आहे. आणि ती नदी म्हणजे भीमा नदी. बघा, भीमा नदीचा उगम पुण्यापासून खंडाळाकडे 40 किलोमीटर अंतरावर सिंहाद्रीतील भीमाशंकर येथे झालेला आहे. आणि हे ठिकाण अरबी समुद्रापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. भीमा नदी उगमाजवळ ही पूर्ववाहिनी आहे, परंतु पुढे ती आग्नेयेस वाहत जाते. आणि भीमा नदी ही खोल घळईतून वाहणारी नदी आहे. संपूर्णपणे जर आपण बघितला, भीमाशंकर पासून ही नदी कर्नाटकातील कुरगुडीपर्यंत आहे. भीमाशंकरपासून ही नदी सुरू होते तर कर्नाटकातील कुरगुडीपर्यंत. आणि भीमेची जर एकूण लांबी जर ही बघितली तर संपूर्ण ही 860 किलोमीटरची नदी आहे. त्यातील महाराष्ट्रातील हिची लांबी 451 किलोमीटर आहे. त्याच पद्धतीनं ही नदी आग्नेय दिशेला सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटकात रायचूरजवळ कुरकुडी येथे कृष्णा नदीला मिळत असते. ठीक आहे. आता या नदीचं जर आपण क्षेत्र जर बघितलं तर उत्तरेकडे हरिश्चंद्र बालाघाट डोंगरपासून दक्षिणेकडे जे शंभू महादेव डोंगर रांग आहे, ठीक आहे, इथे बघितलेलं आहे. आता तुम्हाला ह्या जर या रांगांची जर माहिती हवी असेल तर आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये जी झालेल्या आहेत त्यामध्ये आपण याची माहिती दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही हे चेक करू शकता. आता तसेच आता ही भीमा नदीचं आपला आणि आपल्या दैवतचं खूप मोठा संबंध याच्यामध्ये आहे, तो म्हणजे पंढरपूरला. पंढरपूरला ही नदी एक अर्ध अशी
वर्तुळाकार सारखी फिरते आणि त्याचमुळं या नदीला आपण चंद्रकोरीसारखी दिसते आणि म्हणूनच आपण याला चंद्रभागा अशी नदी म्हणतोय आपल्या पंढरपूरजवळ. ठीक आहे. आणि तसेच भीमेच्या खोऱ्यामध्ये पश्चिमेला सह्याद्री पर्वत येतो, तर याच्या पायथ्याजवळ हिला मावळ खोरेसुद्धा मिळत असते आहे. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं आता या नदीवरीलची आपण महत्त्वाची गावे बघूया. ठीक आहे. आता किंवा त्याचे संगमसुद्धा आपण याच्यावर चेक करूयात. आता भीमा नदीवर असणारी गावे बघा, राजगुरुनगर, दौंड, पंढरपूर अशा पद्धतीचे महत्त्वाचे याच्यावर आहे. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघूया भीमा नदीला मिळणाऱ्या नद्या उजवीकडून व डावीकडून. या नदीला उजवीकडून मिळणाऱ्या नद्या आहे इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, मान, बोर आणि डावीकडून मिळणाऱ्या नद्या आहे घोड, कुकडी, सीना आणि बोरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील दुसरं मोठं नदी खोरं हे म्हणजे भीमा नदीचं आहे. आता याची जी आपली ट्रिक्स जी आहे ती अशा पद्धतीची आहे. उजवीकडून मिळणाऱ्या नद्या, ठीक आहे, त्याच्यासाठी भीमा नदीची माई आणि मुन्नी बोरहून ठाणेकडे निघाल्यात. आता माई आणि मुन्नीमध्ये म्हणजे बघा माई, आता यामध्ये मान नदी येते, मान नदीचा मा आपण घेतलेला आहे. इंद्रायणीचा ई म्हणजे मान आणि इंद्रायणी नदी यामध्ये कवर झालेल्या आहेत. मुन्नीमध्ये मुळा आणि नीरा यांची इनिशियल्स आपण घेतलेले आहेत, मुळा आणि नीरा. बोरहून, बोर ही नदी संपूर्ण घेतलेली असून मुठा, आता मुठामधला आपण ठा घेतलेला आहे म्हणजेच ठाणे, म्हणजेच माई आणि मुन्नी बोरहून ठाण्याकडे गेलेली आहे. आता तसंच डावीकडल्या नद्या आहेत घोड, कुकडी, सीना आणि बोरी. आता याच्यामध्ये आपण कुक जो असतो ना स्वयंपाक करणार असतो तशा पद्धतीचं आपण घेतो. याच्यामध्ये एक अर्थ समजून कुक बोरहून, आता बोरी नदीचे इथे आपण घेतलेलं आहे बोरी नदीतलं बोर घेतलं आहे. कुक बोरहून घोड्यावरून, घोड नदी आहे, घोड्यावरून सीनाचं सिनेरी बघायला गेलेला आहे. म्हणजे ट्रिक्स अशी आहे, कुक बोरहून घोड्यावरून सिनेरी बघायला गेलेला आहे. म्हणजे एका सेंटेन्समध्ये हे काय होतं आहे तुमचं तयार होतं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पण ट्रिक्स बनवून याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता भीमेच्या संगमावर सापडणारे जे काही गाव आहेत, मिळणारे गाव आहेत ते बघणार आहोत आपण. जसं मुळा व मुठा पुणे, कुकडी घोड शिरूर, इंद्रायणी भीमा तुळापूर किंवा आळंदी पुणे, सीना व भीमा कुंडल सोलापूर येते. ठीक आहे. नीरा व भीमा नीरा नरसिंगपूर पुणे येते. वेळे व भीमा तळेगाव ढमढेरे पुणे येते. मुठा व भीमा वाळकी पुणे येते. अशा पद्धतीने आपण नदी संगमावरील काय करणार आहोत गावे तयार करणार आहोत. आता नदीकाठावरील गावे बघूयात. ठीक आहे. जसं भीमाच्या काठी आहे राजगुरुनगर, दौंड, पंढरपूर. कराच्या बाजूला आहेत नदीकाठावर बारामती, जेजुरी. इंद्रायणीवर आहे देहू, आळंदी. सीनेवर आहेत नगर. नीरा या नदीकाठी आहेत भोर, नीरा, नरसिंगपूर. कुकडी या काठी आहे जुन्नर आणि घोड या काठी आहे आंबेगाव, घोडेगाव आणि शिरोळ. अशा पद्धतीच्या या नद्या यामध्ये आहेत. ठीक आहे. आता बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आपली नदी इथे ती म्हणजे गोदावरी नदी. आता गोदावरी नदी बघा, गोदावरी नदी ही नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगरावर उगम पावते आणि जवळपास अरबी समुद्रापासून हे स्थान 80 किलोमीटर आहे. आणि आग्नेस वाहत जाऊन ही नदी पुणतांब्याजवळ मराठवाड्यात काय करते हे प्रवेश करते. आता ही नदी 3 राज्यातून वाहते, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रा. ठीक आहे. आता याला आपण जर शॉर्ट फॉर्म जर तयार केलं तर मॅट MAT मॅट या 3 राज्यातून ही नदी काय गोदावरी नदी वाहत जाते. आपण या नदीची संपूर्ण जर लांबी बघितली 1465 किलोमीटर ही या नदीची लांबी आहे आणि त्यातील 668 किलोमीटर इतकी ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे. या नदीचे महाराष्ट्रातील खोरे क्षेत्र 1,53,000 चौरस किलोमीटर आहे आणि हे क्षेत्र संपूर्ण भारताच्या 10% तर महाराष्ट्राच्या 49% इतकं आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे एक्झाम्समध्ये. महाराष्ट्रामध्ये या नदी प्रणालीचं क्षेत्र किती आहे एकूण, तर 49% या नदीचं जे आहे ते क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. आता बघा म्हणजे इनी क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे इतकं लक्षात ठेवा. या नदीच्या खोऱ्यात जलसिंचनाचा विकास झाल्यामुळे ऊस आणि इतर पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथे काय होत असते लागवड होत असते. आता आपण या नदीच्या मेन नदी बघूयात की याला उजवीकडनं कुठल्या नद्या मिळतात आणि डावीकडनं कुठल्या नद्या मिळतात. जर आपण उजवीकडनं जर बघितलं तर या नदीला
दारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, बिंदुसरा आणि मांजरा या नद्या मिळतात. तर डावीकडून कादवा, शिवणा आणि पूर्णा या नद्या असं मिळतात. जर आपण या नद्यांची वैशिष्ट्ये जर बघितली तर दक्षिण भारताची गंगा, तसेच हिला वृद्धगंगासुद्धा काय म्हटलं जातं आणि महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. ठीक आहे. साधारणतः गोदावरी जर आपण नदी बघितली तर ही नदी सातमाळ, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दरम्यान म्हणजे ही वाहती आहे नदी. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर सगळ्यात उत्तरेला येतं सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र आणि त्यानंतर महादेव, ज्या काही डोंगररांगा या येतात उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण गेलो तर त्यातील सातमाळ, अजिंठा ते हरिश्चंद्र बालाघाट या दरम्यान काय गोदावरी नदी ही वाहत असते आहे. ठीक आहे. दक्षिण पूर्णा ही उपनदी औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगेत काय असते उगम पावते आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ही नदी पुढे 402 किलोमीटर जालना, बुलढाणा, हिंगोली व बाकीच्या ठिकाणी वाहत जाऊन ही परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरीला मिळत असते आहे. जर साधारणतः जर बघितला तर इकॉनॉमिकली गोदावरी व तिच्या उपनद्यांनी खूप आर्थिकदृष्ट्या पद्धतीने काय केलेलं आहे महाराष्ट्राला खूप चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे. याच्यामध्ये ऊस लागवडसुद्धा काय होते मोठ्या प्रमाणावर होती आहे. जर आपण बघितलं दक्षिण पूर्णा नदीवर येथील एलदरी व सिद्धेश्वर धरण आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर जायकवाडी नावाचं काय आहे मोठे धरण आहे. आता आपण बघूया गोदावरी नदी जी आहे त्याच्या संगमावर येणारी काही गाव आहेत. ठीक आहे. जसं जे की संगम येतात नद्यांच्या मधात प्रवरा व महाळुगी संगमनेर, प्रवरा व गोदावरी कायगाव टोका औरंगाबाद, दक्षिण पूर्णा व गोदावरी यांच्यासमोर कंठेश्वर परभणी, प्रवरा व मुळा नेवासी नगर येथे, सिंदफणा व गोदावरी मंजरत बीड येथे, मांजरा व गोदावरी संगम नांदेड येथे. ठीक आहे. अशा पद्धतीच्या या नद्या इथे मिळतात आहे. आता आपण पूर्व वाहिन्या नद्यांमधील सगळ्यात शेवटची अशी चौथी नदी बघणार आहोत आणि ती म्हणजे पैनगंगा नदी. बघा आतापर्यंत ज्या काही आपण 3 नद्या बघितल्यात कृष्णा, भीमा आणि गोदावरी या नद्या पश्चिम महाराष्ट्रातल्या होत्या. आता ही एकमेव पूर्ववाहिनी अशी नदी आहे जी कुठे मिळते आपल्याला विदर्भामध्ये मिळत आहे. ही महाराष्ट्रात विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहणारी एक नदी आहे. ठीक आहे. आणि हिचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठ्याच्या डोंगर रांगेतून होतो आणि ही नदी बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वाहत जाऊन चंद्रपूर जिल्ह्यातील वढा येथे काय मिळते ही नदी मिळते. आता बघा जर साधारणपणे बघितला तर विदर्भातील सगळ्यात लांबीची नदी जर आहे तर ती कुठली आहे पैनगंगा नदी आहे. आता बघा या नदीला उजवीकडून 2 नद्या मिळतात कयाधू व खुणी आणि डाव्या साईडनी 4 नद्या मिळतात पूस, अरुणावती, अडाण आणि वाघाडी. यामध्ये बघाल जर आपल्याला उजव्याकडल्या नदींची जर एक ट्रिक साधारणपणे लक्षात ठेवायचं असेल तर असं ठेवू शकतो. अगदी साधी ट्रिक्स आहे. कयाधूचा खुणी सापडला, कयाधू नदी ऑलरेडी इथे आहे, खुणी तसंच आहे, फक्त आपण त्याच्यामध्ये सापडला असं लावतो आहे. कयाधूचा खुणी आपण म्हणजे सापडला. इतकी ही ट्रिक्स उजव्या साईडची आहे. आणि डाव्या साईडची बघा अडाणी अरुणला वाघानी पूस लावली, अडाणी अरुणला वाघानी पूस लावली. अशा पद्धतीची जी आहे आपण ही ट्रिक्स तयार करू शकतो. डाव्या साईडची ट्रिक्स आहे अडाणी अरुणला वाघाने पूस लावली आणि उजव्या साईडची ट्रिक्स आहे कयाधूचा खुनी सापडला. आणि अशा पद्धतीनं पैनगंगा नदीच्या या ट्रिक्स ज्या आहे आपण तयार करू शकतो. किंवा तुम्हाला काही ट्रिक्स नवीन सुचत असेल, काही माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये काय तुम्ही सांगा, म्हणजे इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल तुमच्यासोबत. ठीक आहे. आणि आता समजा आपण बघूया या नद्यांवर सापडणाऱ्या जे की धरण वगैरे आहेत ते बघा. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये इसापूरजवळ एक मोठं धरण या नदीवर आपल्याला काय होतं सापडतं आहे. तसेच या 2 नद्या आता नदी संगमावरील जर गावं जर बघितली तर पैनगंगा आणि वर्धा यांचा जर संगम होतो तो वडा चंद्रपूर येथे. आणि पैनगंगाच्या काठेवरचं जर कुठलं महत्त्वाचं गाव आहे तर मेहकर नावाचं गाव जे आहे इथलं महत्त्वाचं गाव आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं याच नदीवर म्हणजे पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेडजवळ सहस्त्रकुंड नावाचा खूप मोठा काय धबधबा तिथे मिळतो. जर आपल्याला प्रश्न आलाच कधी की सहस्त्रकुंड नावाचा धबधबा हा कुठे आहे तर पैनगंगा नदीवर. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या पैनगंगा आणि वैनगंगा या 2
वेगवेगळ्या नद्या आहेत. पुष्कळ वेळेला मुलांना कन्फ्यूज होतो पैनगंगा वैनगंगा. त्यामुळे लक्षात ठेवा, पैनगंगा ही एकमेव पूर्ववाहिनी नदी आहे विदर्भातली, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आतापर्यंत आपण पूर्ववाहिनी नद्या ज्या बघितल्या महाराष्ट्रातल्या, त्यात 4 नद्यांचा आपण अभ्यास केलेला: गोदावरी, कृष्णा, भीमा आणि पैनगंगा. आता ज्या आपण नद्या आपण अभ्यासणार आहोत त्या आहे पश्चिमवाहिनी नद्या. आतापर्यंत आपण बघितल्या पूर्ववाहिनी नद्या, आता आपण बघणार आहोत पश्चिमवाहिनी नद्या. जर आपण पश्चिमवाहिनी नद्या जर अभ्यासल्या तर यामध्ये महत्त्वाच्या 3 याच्या मध्ये आपण काय करतो, डिवाईड करू शकतो. एक आहे तापी, नर्मदा आणि कोकणातील इतर सगळ्या नद्या ज्या आहेत त्या पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये काय येतात, इन्क्लुडिंग होतात. आता सगळ्यात महत्त्वाची आपण पश्चिमवाहिनी जी नदी बघणार आहोत ती आहे आपली तापी नदी. बघा, तापी नदी ही महाराष्ट्रामध्ये उगम नाही पावत. ही सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात, ठीक आहे, बैतूल जिल्हा जो आहे MP मधला, तिथे ही नदी काय होत असते, उगम पावते. आणि तिथनं ही नदी पश्चिमेकडे वाहते, म्हणजे MP मधून. आणि MP मधून ही वाहत असताना ही काय होते, बॉर्डर, महाराष्ट्राच्या बॉर्डरमधून सुद्धा काय वाहते, ही नदी वाहत आहे. आता बघा, महाराष्ट्रातील तापी नदीची लांबी ही 208 किलोमीटर आहे. आणि तशी जर हिची एकूण लांबी आपण बघितली तर 724 किलोमीटरची लांबी आहे. आणि तापी ज्या भागातून वाहते तो खचदरीचा भाग आहे. यावर MPSCने क्वेश्चन विचारलेला आहे, कुठली नदी ही खचदरीतून वाहते, आणि त्याचं उत्तर होतं तापी ही नदी. ठीक आहे. तसेच या नदीने खोल दऱ्यासुद्धा काय केलेल्या आहे, अतिशय अशा निर्माण केलेल्या आहे. ही नदी पश्चिमवाहिनी नदी असून अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते. नंतर ती सुरत या शहराजवळ अरबी सागराला जाऊन मिळते. तापी नदी शहराजवळ अरबी समुद्राला जाऊन सुद्धा मिळते. तापी नदी उगमानंतर नैऋत्येस वाहत जाऊन अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सुमारे 48 किलोमीटरपर्यंत ही नदी काय असते, वाहत जाते आहे. तसेच बघा, या नद्यांमध्ये बघा कुठल्या कुठल्या डोंगर रांगा येतात, कालीभीती डोंगर, आणि त्याच पद्धतीने दक्षिणेकडील मेळघाट व गाविलगड असे डोंगर जे आहेत ते या नद्यांमध्ये येतात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिमवाहिनी नदी जी आहे तर ती आपली ही तापी नदी आहे. तसेच सर्वाधिक गाळाचा विस्तार असणारी कुठली नदी जर आहे तर ती काय आहे, तापी नदी अशा पद्धतीने आहे. आणि तापी नदीला डाव्या बाजूने पूर्ण जी उपनदी येऊन मिळते ते महत्त्वाचं खोरे एक तयार होतं, ज्याला आपण तापी पूर्णा खोरे असे बोलतो. जे साधारणतः आपण तापी नदीची वैशिष्ट्ये जर बघितली, तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिमवाहिनी नदी आहे. तापी नदी ही महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त गाळाचा विस्तार असणारी अशी नदी आहे. आणि तसंच ही सर्वात खोल, बघा लक्षात घ्याल शब्द, सर्वात खोल घळईतून आणि खचदरीतून वाहणारी नदी आहे. पुष्कळ वेळेला आपल्याला असं होतं की ज्या वेळेला आपण पुस्तक वाचत असतो त्यावेळेला साधारण आपण शब्द वाचत जातो, घळईतून, याच्यातून, दरीतून. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या वेळेला तुम्हाला हायलाईट असे शब्द येतात, जसं सर्वात खोल आहे, सगळ्यात आहे, ठीक आहे, सर्वात जास्त आहे, सर्वात कमी आहे. सर्वात कमी म्हणजे बाकी कुठेतरी अजून ठिकाणी त्या गोष्टीची कमतरता आहे, पण ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त कमतरता आहे. तर याच्यावर तुम्हाला फोकस करण्याचं महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्वात कमीसुद्धा हे एका एक्झामच्या भाषेमध्ये काय आहे, ते वैशिष्ट्य असं तयार होत आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला फोकस करण्याची गरज पडते आहे. आता जर आपण ह्या नद्या जर बघितल्या, तापी नदीला मिळणाऱ्या आपण नद्या बघूयात. डावीकडनं मिळणाऱ्या आणि उजवीकडून मिळणाऱ्या. उजवीकडून मिळणाऱ्या 2 नद्या आहेत तापी नदीला, अनेर, गोमती. आणि डावीकडून मिळणाऱ्या नद्या आहे पूर्णा, वाघूर, गिरणा, पांझरा आणि बुराई. अशा पद्धतीच्या या नद्या यामध्ये. आता तापी नदीच्या जी काही संगमावरील गावे आपण त्यांचा अभ्यास करूया. जसं पूर्णा व तापी ह्या नद्या मिळतात चांगदेव, जळगाव येतं. त्यानंतर आहे गोमती व तापी, प्रकाशी, नंदुरबार येतं. त्यानंतर पांझरा व तापी, मुदवड, धुळे येते. आणि काटे, पूर्णा व पूर्णा, सांगवी येते. अशा पद्धतीचं नद्या ज्या आहेत ह्या आपल्याला मिळतात आहे. त्यानंतरची नदी आहे नर्मदा. नर्मदा ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे मैकल डोंगरात उगम पावून पश्चिमेकडे समुद्राला जाऊन मिळत असते. आणि बघा, या नदीचा सगळ्यात जास्तीत जास्त प्रवाह एकतर MP किंवा गुजरात या राज्यातून गेलेला आहे. मात्र ही नदी जस्ट टच करून आपल्या महाराष्ट्रातून जाते. म्हणजेच नंदुरबार जिल्ह्यात ही नदी सीमेवरून 54 किलोमीटर ही वाहत जाते आहे. ठीक आहे. ह्या नदीचा जो काही विस्तार आहे तो मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 नद्यांवर आहे. साधारणतः नर्मदा नदी ही भारतातील सर्वात खोल घळईतून वाहणारी नदी आहे. बघा,
यामध्ये फरक आहे, इथे कन्फ्यूज नका व्हाल. बघा, तापी नदी जो आपण अभ्यासलो होतो ती महाराष्ट्रातील सर्वाधिक खोल गळीतून वाहणारी नदी आहे आणि नर्मदा ही भारतातील सर्वात खोल गळीतून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे, याचं लक्षात घ्या. समजा कधी क्वेश्चन विचारला भारतातील सगळ्यात खोल वाहणारी नदी आहे तर मग ती लक्षात ठेवा नर्मदा आहे, आणि जर महाराष्ट्रातील आहे तर ती आहे तापी. ठीक आहे, आता बघा सर्वाधिक जास्त जर मोठी धरणे जर आपण बघितली तर या नदीवर आपल्याला मिळतात, जसं सरदार सरोवर, नर्मदा सरोवर, ही सगळी मोठी धरणे आपल्याला मिळणार ती म्हणजे नर्मदा नदी. संपूर्ण भारतामध्ये जर हिची लांबी जर बघितली तर 1260 किलोमीटर आहे, पण 54 किलोमीटर ही फक्त आपल्याला मिळती आहे. ठीक आहे, आता बघा याच्यातनं सगळ्यात समोरचं. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या आपल्या पश्चिमेकडल्या ज्या नद्या बघणार आहेत ते म्हणजे कोकणातील नद्या. बघा, कोकणातील नद्या ह्या सह्याद्री पर्वतातून उगम पावतात आहे आणि ह्या नद्या एकमेकांना समांतर अशा पद्धतीने वाहतात. ठीक आहे, त्याचमुळे आपण बघितलं होतं की जी समांतर जलप्रणाली आहे ती कुठे तयार होते आहे तर कोकणामध्ये ही जलप्रणाली तयार होते आहे. आता सगळ्यात जास्त जर आपण सगळ्यात लांबीची नदी जर अशी बघितली कोकणामध्ये तर ती आहे उल्हास. ठीक आहे, आणि ह्या ज्या नद्या आहेत यांना 3 याच्यामध्ये आपण डिवाईड केलेलं आहे, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण, अशा पद्धतीने आपण ह्या नद्यांना बघितलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या नद्या, कोकणातील नद्यांची जर लांबी आपण बघितली तर अतिशय कमी असून ह्या नद्या अतिशय खूप वेगवान अशा आहेत आणि त्याचमुळे यांच्या मुखांशी गाळ असल्यामुळे काय होतं आहे, दलदल व खाजण तयार झालेले. बघा, इथे त्रिभुज प्रदेश तयार नाही झालेला आहे, कारण त्रिभुज प्रदेश तयार व्हायला थोडा मंद असा सपाट प्रदेश लागत असतो आहे. ठीक आहे, त्याचमुळे पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत त्या काय करतात आहे, त्रिभुज प्रदेश तयार करतात आहे. त्या का कारण त्या बऱ्याच लांब असल्यामुळे स्वतःसोबत खूप मोठा गाळ वाहून नेण्याची त्यांची काय असते, क्षमता असते आणि त्याच कारणामुळे समुद्राच्या अलीकडे तो गाळाचं संचयन करून त्या नद्या काय करतात आहे, त्रिभुज प्रदेश तयार करतात आहे. पण ऑलरेडी कोकणातल्या नद्यांची काय आहे, लांबी अतिशय अशी कमी असल्यामुळे त्यांना इतका वेळच मिळत नाही की त्या गाळाचं संचयन व्यवस्थित पद्धतीने करू शकणार आणि त्याच कारणामुळे तिथं दलदल आणि खाजर यांची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. आणि त्याच पद्धतीनं समुद्राचं पाणी भरतीच्या वेळी आत घुसल्यामुळे नद्यांच्या मुखाजवळ काय झालेल्या आहे, खाड्या या बनलेल्या आहेत. ठीक आहे, आता बघूया आपण उत्तर कोकणातील नद्या आणि त्यानंतर बघूया मध्य आणि दक्षिण कोकणातील नद्या. आता उत्तर कोकणातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसई, उल्हास व मुरमाडी या नद्या वाहतात. ठीक आहे, मध्य कोकणातून पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी आणि शास्त्री या नद्या वाहतात. आणि दक्षिण कोकणातून काजवी, मुचकुंदी, वाघोटणे, शुक, गड, कर्ली व तेरेकुल या नावाच्या नद्या वाहतात. जर कोकणातील नद्यांचा जर आपण साधारणतः विस्तार जर हा बघितला तर हा दमणगंगा नदीपासून तर तेरेकुल नदीपर्यंत यांचा विस्तार काय आहे हा आपल्याला मिळत असतो. ठीक आहे, आता बघा उत्तरेकडल्या ज्या नद्या आहेत त्यांची आता ट्रिक्स बघा. यामध्ये अशा नद्या आहेत दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसी, उल्हास व मुरबाडी. आता बघा आपण याची ट्रिक्स अशा पद्धतीची आहे, गंगा, सूर्या व काळू वैतागून ताईकडे उत्तरेकडे मुरबाडीला निघालात. बघा, गंगा, सूर्या व काळू. आता बघा दमणगंगाचं गंगा, सूर्या ऑलरेडी, काळू नदी. ठीक आहे, वैतरणाचा व घेतलेला आहे किंवा वैतागून असा शब्द घेतलेला आपण, त्याच्यातलं वैतागून. ठीक आहे, ताईकडे, आता ताईमध्ये ताणसाचा ता, भातसईचा ई घेतलेला आहे. उत्तरेकडे उल्हास नदी आणि मुरबाडी ॲज इट इज घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने गंगा, सूर्या व काळू वैतागून ताईकडे उत्तरेकडे मुरबाडीला गेल्यात. अशा पद्धतीची ही ट्रिक्स आहे साधारणपणे, ही तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तेव्हा तुम्ही याला आपल्या भाषेमध्ये सुद्धा जसं सोयीस्कर होईल तसं कन्वर्ट करू शकता. आता बघा मध्य कोकणातल्या नद्या. ठीक आहे, मध्य कोकणातून ज्या काही नद्या आहेत त्या वाहणाऱ्या नद्या अशा पद्धतीच्या आहेत, पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी आणि शास्त्री. ठीक आहे, आता इथे 2 ट्रिक्स आहेत. एक अगदी सोपी ट्रिक्स आहे, गंगा आंबे तोडायला वैशूकडे गेली. आता गंगा म्हणजे पाताळगंगा, आंबा म्हणजे आंबा नदी आणि वैशू म्हणजे वशिष्ठी नदी होय. आता दुसरी ट्रिक याच्यामध्ये ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये आहे कुंडलिका, काळ, सावित्री आणि शास्त्री. आता याच्यामध्ये सावित्रीने
कुंडलीचे प्राण काळापासून शास्त्रोक्त पद्धतीने वाचविले. ठीक आहे. सावित्रीने कुंडलिकाचे प्राण काळापासून शास्त्रोक्त पद्धतीने वाचवले. म्हणजे याच्यामध्ये सावित्री कुंडलिका ॲज इट इज नावासारखं येते, काळसुद्धा नावासारखं येतं आणि शास्त्रोक्त याच्यामध्ये शास्त्री ही नदीचं काय होतं याच्यामध्ये उल्लेख होत आहे. आता बघूया दक्षिण कोकणातून वाहणाऱ्या नद्या काजवी, मुचकुंदी, वाघोटणे, शुक, गड, कर्ली व तेरेखोल या नद्या. वाघ कुंदीगडात शिरल्याने शुकशुकाट झाला. आता वाघ बघा, वाघोटणी नदीचा आपण वाघ घेतलेला आहे, मुचकुंदी नदीचं कुंदी घेतलेलं आहे, गड ॲज इट इज घेतला आहे गड. ठीक आहे. आणि शुकशुकाट म्हणजे शुक ही पहिली नदी घेतलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ही पहिली ट्रिक्स तयार केलेली आहे. आणि आता राहिलेल्या काजवी, कर्ली व तेरेखोल ह्या 3 नद्या तुम्ही साधारणपणे लक्षात ठेवू शकता किंवा त्याचा एक असा वर्ड तयार करा, विकत. विकत जर आपण घेतलं तर काजवीचा वी, कर्लीचा क आणि तेरेखोलचा त. अशा पद्धतीने एखादा शब्द तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता किंवा याला मिक्स करून तुम्ही तुमची एखादी ट्रिक्स बनवू शकता. आता समोरच्या भागामध्ये आपण ज्या नद्या बघणार आहोत त्या आहेत दक्षिण वाहिनी नद्या. ठीक आहे. आता यामध्ये साधारणतः 3 नद्या येतात. एक आहे वर्धा, दुसरी वैनगंगा आणि तिसरी आहे प्राणहिता नदी. आता वर्धा नदीचे हे खोरे विदर्भातील सगळ्यात मोठे खोरे असं आहेत. तशीच ही नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे. ही नदी उत्तरेस मध्य प्रदेशात सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावर उगम पावते आणि त्यानंतर ही नदी अमरावती, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यातून वाहत जाऊन गडचिरोली येथे चपराळा येथे वैनगंगा या नदीला जाऊन मिळते. साधारणतः महाराष्ट्रातील लांबी 455 किलोमीटर इतकी आहे. या नदीला डावीकडून वेण्णा, धाम, इरई आणि उजवीकडून विदर्भा, खोलोड, पैनगंगा उपनद्या मिळतात. वर्धा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचा विस्तार 46,182 चौरस किलोमीटरचा आहे. वर्धेची उपनदी वेण्णा नदीला बोर नावाची नदी मिळती आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये वर्धा, पुलगाव, हिंगणघाट इत्यादी महत्त्वाची शहरे यामध्ये आहेत आणि नदी संगमावरील गावे वर्धा व वैनगंगा आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीचा वर्धा नदीचं हे महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आपण यामध्ये बघितलं आहे. आता उजवीकडून आणि डावीकडून मिळणाऱ्या आपण नद्या बघूयात. उजवीकडून वर्धा नदीला मिळती आहे विदर्भा, खोलोड आणि पैनगंगा आणि डावीकडून ज्या काही मिळणाऱ्या उपनद्या आहेत त्यामध्ये वेण्णा, धाम आणि इरई ह्या नद्या आहेत. ठीक आहे. उजवीकडून मिळणार आहेत विदर्भा, खोलोड, पैनगंगा आणि डावीकडून मिळणार आहे वेण्णा, धाम आणि इरई. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी ही अशी नदी आहे. आता यानंतर बघूयात आपण समोर वैनगंगा नदी. ठीक आहे. आता वैनगंगा नदी बघा, पूर्व महाराष्ट्राच्या विदर्भ भागातून वाहणारी वैनगंगा ही प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे. ही उत्तरेस मध्य प्रदेशातील मैकल डोंगर सिमनी येथे उगम पावते आणि दक्षिणेस महाराष्ट्रात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातून वाहत जाऊन ही वर्धा नदीच मिळते आणि हीच नदी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. बघा, हा प्रश्न येऊ शकतो की कुठली नदी जी आहे ती चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते, तर ती म्हणजे वैनगंगा नदी होय. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये वैनगंगेची लांबी 295 किलोमीटर आहे. या नदीला डावीकडून वाघ, सुलभन, गडवे, ठीक आहे, तर उजवीकडून कणान, अंधारी आणि मूल या नद्या काय आहेत मिळतात आहे. आणि तसेच वैनगंगेच्या उपनद्या वाघ व कणान या नदीवर धरणे बांधण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात या नदीच्या खोऱ्यात भातशेती विकास झालेली आहे. या नदीच्या खोऱ्यात गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर ही महत्त्वाची शहरे आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीनं या नदी संगमावरील गावे जी आहेत ती आहे काढाणी व वैनगंगा. ठीक आहे. आणि ही जी गाव येतं ते गडचिरोलीमध्ये असं येत आहे. यासमोरची नदी महत्त्वाची अशी नदी आहे दक्षिण वाहिनी नद्यांमधली आणि ती म्हणजे प्राणहिता नदी. बघा, प्राणहिता काही ही एक नदी नाही आहे. 2 नद्यांच्या संगमामुळे आपण ह्या नदीला प्राणहिता अशी नदी म्हणतो आणि त्या 2 नद्या म्हणजे वैनगंगा व वर्धा. या 2 नद्यांचा संगम गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर चपराळा येथे होतो आणि म्हणून आपण या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी असे म्हणतो. आणि पुढे प्राणहिता नदी महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरून 120 किलोमीटर ही वाहत जाते. गडचिरोली जिल्हा व तेलंगणा यांच्या सीमेवर सिरंज जवळ ती गोदावरीला मिळते.
या सीमेवर पूर्वेकडे 50 किलोमीटर अंतरावर गडचिरोली व छत्तीसगड यांच्या सीमेवरून वाहत येणारी इंद्रावती ही नदी गोदावरीस मिळत असते. आता आपण या नदीच्या संगमावरील गाव बघूया. जसं वर्धा नदी आहे त्याच्या संगमावर चपराळा, गडचिरोली, गोदावरी इंद्रावती यांच्यावर सोमनूर, गडचिरोली, प्राणहिता व गोदावरी यांच्या संगमावर सिरोंचा, गडचिरोली ही नदी मिळते आहे. बघा आता आपण काय करूयात, सगळ्या नद्या आणि त्यांची प्रमुख काही जी काही शहर आहेत ते आपण इथे बघणार आहोत. जसे तापी नदीला आहे भुसावळ, पांझराला धुळे, गोदावरी नदीवर नाशिक, पैठण, नांदेड, कोपरगाव, गंगाखेड, प्रवरा नदीवर संगमनेर, नेवासे, नाग नदीला नागपूर, कयाधूला हिंगोली, भीमावर पंढरपूर, मुठा याच्यावर पुणे, इंद्रायणी, देहू, आळंदी, कृष्णा, वाई, कराड, सांगली, मिरज, औदुंबूर आणि पंचगंगा यावर कोल्हापूर ह्या नद्या आहेत आणि त्यावर असणारी ही शहरांची नावं आहेत. आता यामध्ये बघा एक आपण बघणार आहोत आता नद्यांची खोरी आणि त्यांच्या समोर येणारे त्यांच्या उपखोरे जे असतात ते. जसं बघा गोदावरी खोरे. आता गोदावरी खोऱ्यांमध्ये गोदावरीचं मुख्य खोरं, गोदावरीचं पूर्णा खोरं, मांजरा खोरे, पैनगंगा खोरे, वर्धा खोरे, वैनगंगा खोरे, प्राणहिता खोरे आणि इंद्रावती खोरे इत्यादींचा समावेश गोदावरी खोऱ्यांमध्ये होतो. कदाचित एखाद्या वेळेला असा प्रश्न येऊ शकतो, ह्या खोऱ्यांपैकी 5-6 खोऱ्यांची नावं आणि एखाद्या दुसऱ्या खोऱ्यांची नावे देणार आणि त्यामध्ये विचारणार की खाली कुठली जी खोरे आहे ती गोदावरीचा एक उपखोऱ्यांचा म्हणून भाग आहे. ठीक आहे, मुख्य भाग आहे. त्यानंतर बघा भीमा खोरे. भीमा खोरेमध्ये भीमा मुख्य खोरे, सीना खोरे. त्यानंतर कृष्णामध्ये पंचगंगा नदीचं खोरं येतं. तापी खोऱ्यामध्ये तापी पूर्णा व गिरणा खोरे अशा पद्धतीचं येतं आणि कोकणामध्ये उत्तर कोकण व दक्षिण विभाग अशा पद्धतीचं काय येतं ते उपखोरे येतात आहे. आता बघा यातील पुष्कळ वेळेला जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत आत्तापर्यंतचे आपण ते बघूया. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग गोदावरी व भीमा नद्यांना वेगळी करतात. आता हा प्रश्न असिस्टंटच्या एक्झामला 2012मध्ये आलेला होता. त्याचे ऑप्शन्स आहेत महादेव डोंगर, सातमाळ डोंगर, बालाघाट डोंगर आणि अजिंठा डोंगर. यातला आन्सर काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नक्की. ठीक आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी कुठली नदी पूर्ववाहिनी नदी नाही आहे. ठीक आहे. PSIला हा प्रश्न आलेला आहे प्रीला. ऑप्शन आहेत तापी नदी, गोदावरी नदी, भीमा नदी आणि कृष्णा नदी. याचा सुद्धा आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. बघा तुमचा अभ्यास किती होत आहे, सेल्फ स्टडी करा, लेक्चर बघा आणि त्यानंतर तुम्ही वाटल्यास त्यांची उत्तरं द्या. ठीक आहे. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कुठलं शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे. कराड, कोल्हापूर, नरसोबाची वाडी आणि सातारा. हा प्रश्न असिस्टंट मुख्याला आलेला आहे. ठीक आहे. हा थोडासा कन्फ्युजन प्रश्न आहे कारण पुष्कळ लोक वाचताना कृष्णा कोयना हेच डोक्यामध्ये असतं आणि पुष्कळ वेळेला ते कराड हे ऑप्शन मारतात आहे. पण प्रश्न नीट वाचा, त्यातच उत्तर आहे. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम यामध्ये विचारलेला आहे. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. PSI मुख्य परीक्षेला 2012ला आलेला आहे. खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. सह्याद्री, सातपुडा, अजिंठा आणि महादेव. ठीक आहे. यातला आता ऑप्शन तुम्हाला सांगायचं आहे. अलीकडे आलेला प्रश्न आहे खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा. ठीक आहे. आणि हा प्रश्न आलेला आहे PSI पूर्व 2014ला. त्यात आहे हा थोडा कठीण प्रश्न आहे, थोडं लॉजिक लावावं लागतं. दूधगंगा, पंचगंगा, गिरणा व सीना. आता हा अतिशय डीपमध्ये असा प्रश्न आहे. बघा यातले जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत दूधगंगा, पंचगंगा, गिरणा व सीना. बघा आपण विभाजन केलं होतं पूर्ववाहिनी नद्या, दक्षिणवाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या. तर यातील दूधगंगा, पंचगंगा आणि सीना या पूर्ववाहिनी नद्या आहेत. तर गिरणा ही तापीची काय येते आहे उपनदी येते आहे आणि ही नदी कशी आहे ही पश्चिमवाहिनी नदी आहे. याचा करेक्ट आन्सर गटात न बसणारी कुठली नदी आहे गिरणा नदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होती आहे. असिस्टंट पूर्वचा प्रश्न आहे 2014चा. ऑप्शन आहे बालाघाट, महादेव, सातपुडा आणि अजिंठा. आता यातील ऑप्शन तुम्हाला सांगायचं आहे की कुठली एक्झाम ही अशी होती आहे. आता यातला प्रश्न आहे महाराष्ट्राचा कुठला जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो. STI पूर्व 2014चा प्रश्न आहे हा. ठीक आहे. यामध्ये बघा ऑप्शन दिलेले आहेत सोलापूर, नगर, पुणे आणि नाशिक. आता तुम्हाला याचा आन्सर कुठे द्यायचं कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं अभ्यास करून. ठीक आहे. त्यानंतर बघा
खालीपैकी महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील कुठली करेक्ट आहे, कुठली चुकीची आहे ते तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे, कुठल्या जोड्या बरोबर आहेत ते. STI पूर्वचा प्रश्न आहे 2014चा. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे बघा, वर्धा मुलताई टेकड्यांमध्ये, पूर्णा सातपुडा बैतूल जिल्ह्यामध्ये, पाताळगंगा माथेरान कपारी येथे, गिरणा नदी उगम केम शिखरमध्ये आणि कुकडी महाबळेश्वर येथे. आता यातला कुठला उल्लेख तुम्हाला बघायचा आहे ते तुम्हाला विचार करून सांगायचं आहे की कुठली जोडी ही चुकीची आहे. ठीक आहे, किंवा कुठल्या जोड्या ह्या योग्य अशा पद्धतीच्या आहे. तर आजच्या लेक्चरसाठी इतकंच. आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, नाही कळालं असेल या टॉपिकमधलं काही, तर नक्की विचारा, तुम्हाला नक्कीच उत्तर दिलं जाईल. आणि पुन्हा हा प्रश्न अभ्यास आणि त्याचेसुद्धा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली द्यायचं आहे. थँक्यू.